हे काय काय आहे? घर नावावर करून द्यायचा कागद आहे यो. आणि ह्यात असं लिहिलंय की तू हे घर गोपीनाथ आणि यामिनीच्या नावावर करून देणार आहेस. म्हणजे गोपीनाथने आपल्या कुणाच्या न कळत कागद इथं घरात आणून ठेवलाय. आता बघतेस त्याला. आमच्या घरावर कब्जा करण्यासाठी तुम्ही दोघं कुठल्या बी घराला जाऊ शकता ना. या कागदाला ना मी ही किंमत देते. असली कारस्थानं करून आईला त्रास दिल्याबद्दल मी तुम्हाला ती कोर्टात घेतील. लक्षात ठेवा. कुणाला कोर्टात खेचायची भाषा करायलास ग? तू आम्हाला कोर्टात खेचणार? कोर्टात तर आम्ही जाऊ शकतो तुमच्या विरोधात. फक्त माणुसकी आणि नात्याचं भान ठेवून होत म्हणून गप बसलोय. राहू द्या. कसलं नातं आणि कसली माणुसकी. ही तर तुम्हाला बाप पण मानत नाही. तुम्हाला अरे तुरे करायला. आता बस झालं. माणुसकी दाखवायची का नाही यांची लायकी नाही. ये कुणाची लायकी काढाल्यास का? एक तर तुम्ही ते कागद बनवलेतच कसे. ते घर आमचं आहे आणि आम्ही काय कुणाच्या मिंद्यात नाही. समजलं ना? काय 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 म्हणालेस? तुम्ही आमच्या मिंद्यात नाही. बस झालं आता. गोपीनाथ लय बडबड ऐकली हिची. आता का नाही हिला सगळं खरं सांगितलंच पाहिजे. ए अस्मे, यो कागद मी गुपचूप ठेवलेला नाही. यो कागद आधी मी राधीला दिलेला आणि मार्चूला. आणि या कागदावर सही करण्याच्या बदल्यात आम्ही राधीला 10 लाख रुपये दिले. किती? 10 लाख. घे पैसे आणि कर कागदावर सही. नाही नाही नाही. आई पैसे घेणारच नाही तर हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलाल्या. वय गाय वय. आम्ही तेच करतोय ना. तुमच्याशी खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही कामच नाही आम्हाला. होय का नाही? जा घरला जा आणि तुझ्या आयाला विचार. पण काय ग, तुझ्या घरची तुला अजिबातच किंमत देत नाही ग. म्हणजे एवढी मोठी गोष्ट झाली पण तुला त्याबद्दल काही सांगितलं नाही. तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि तू आलीस तुझं तोंड घेऊन इथं आमच्या समोर शानपणा करायला. तेव्हा त्या 10 लाखासाठी तुम्ही आम्हाला मिंद्यात हे कधीच विसरायचं नाही. काय त्यामुळे आमच्याशी बोलताना का नाही 10 वेळा विचार करायचा. मिजाज करायची नाही. आणि जोपर्यंत आमचे पैसे परत देत नाही तोपर्यंत एखादा कर्जदार सावकारासंग कसा वागतोय तसं वागायचं आमच्याशी. बरं त्या पैशावरचं व्याज अजून आम्ही मागितलं नाही. तुमच्या विरुद्ध कोर्टात कंप्लेंट केली नाही. हे उपकारच समज. चल निघी काढ. रश्मे, यापुढे या दारात यायचं तर अदबीनी यायचं. आणि ते बी आमचे पैसे घेऊन. अजून उभीच आहेस का? चालती हो.
तिच्या एवढ्याशा अपमानानं माझ्या रागाची आग इजायची नाही. आणि या कागदावर सही करण्याच्या बदल्यात आम्ही राधीला 10 लाख रुपये दिलेत. किती? 10 लाख. तुझ्या घरची तुला अजिबातच किंमत देत नाहीत ग. म्हणजे एवढी मोठी गोष्ट झाली पण तुला त्याबद्दल काही सांगितलं नाही, तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि तू आलीस तुझं तोंड घेऊन इथं आमच्या समोर शानपणा करायला. तेव्हा त्या 10 लाखासाठी तुम्ही आम्हाला मिंदियात हे कधी विसरायचं नाही काय? आय फोन कट करायला दीदी. अगं फोन कट करायला म्हणजे? अगं हे आणि आम्ही इथं नाहीत तर मग असं मी गेले कुठं? आय पोलीस आता गेले नसेल ना? नाही नाही असं काय बी झालं नसेल. आणि तायडे अगं मुळात हे दुसरा कागद तू ठेवूनच का घेतलास? अगं किमान मला सांगितलं असतंस तर ह्यो घोळच झाला नसता का? म्हणजे मला घावला तो दुसरा कागद होता. आणि पहिला कागद तो तू घेतलास आणि त्याच्या बदल्यात 10 लाख रुपये घेतलेस. नाही ग अस्मे. आणि हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं ना? अय अगं का घेतलेस तू पैसे? असं करण्याआधी मला विचारावं, निदान नंतर तरी सांगावं वाटलं नाही का ग तुला? अगं अस्मे माझं ऐकून तर घे. अगं अगं मी तुला सांगितलं नाही कारण मला वाटलं की तू ऐकूनच घेणार नाहीस. पण मला पैसे घ्यावे लागले कारण माझं नाईलाज होता ग. काय नाईलाज होता आय? अगं सांग की कसला नाईलाज? त्यो गोपीनाथ तायडीच्या लग्नात मदत करणं नाही हेच ना? आय मला सांग, तुला या घरावरचा हक्क सोडायचा आहे का? नाही ग. अगं असं कसं असेल? मग ते पैसे परत का करून टाकत नाहीस? का घरात ठेवलेस ते विष? मला ते पैसे दे. मी आताच्या आता गोपीनाथला परत देऊन येते. पैसे कुठे आहेत? कपाटात आहेत का पैसे? अस्मे अस्मे पैसे घरात नाही आहे. घरात नाहीत? मग कुठे गेले? बँकेत ठेवलेत काय? चल आपण दोघी नाही आपण उद्या जेवतात. पैसे बँकेत. पैसे बँकेत बी नाही. मग कुठे आहेत? खर्च केले का काय? तायडे अगं सांग की ग कुठे आहेत पैसे? तायडे सांग. आय अगं सांग की कुठे आहेत पैसे? आय सांगा की पैसे कुठे आहेत ते? कोणीच सांगा झालंय. सांगा की कुठे आहेत पैसे? अस्मे
पैसे चोरीला गेलेत. कबीरातने दिलेले 10 लाख रुपये चोरीला गेले. अस्मे, आई एकटी असताना ते दोघं आलते. पुढं सांगालो आम्ही मुकाट्यानं हे पैसे घे, त्या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर. नाहीतर अर्चनाच्या लग्नात बाप म्हणून मी कन्यादानासाठी उभा राहणार नाही. हा. आणि मी तर ठरलेलं लग्न मांडवात येऊन मोडी असा कालवा करीन का पुन्हा बाप जन्मात अर्चनाचं लगीन होणारच नाही. त्याने जबरदस्तीने पैसे ठेवून घे, विचार करून सांग असं सांगितलं आईला. हसन, खरंच सांगते, आम्ही पैसे परत करायला गेलतो, देवाचे पैसे चोरीला गेले. मी हे पैसे परत करायला आल्या. मी त्या कागदावर सही नाही केली आणि करणार बी नाही. अस्मीला इच्छा आणि मग ठरव काय ते. कधी काय करावं हे तुम्हाला पटकन समजत नाही, पण अस्मीला कळतंय. आम्ही पोलीस तक्रार बी केल्या, तपास बी चालू आहे अजून ग. पैसे घेऊन जात असताना चोर आला आणि आमचे पैसे चोरून घेऊन गेला. किती पैसे होते? 10 लाख. हा 10 लाख. खानावळ ना तुमची, खानावळ वाल इकडे इतके पैसे कुठं आले एवढे पैसे? लय भारी एक्का एक्का इस्पिकचा एक्का. यमे तुला सांगतो, आता ती भांडखोर अस्मी घरी गेली असेल आणि राधीशी भांडभांड 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 भांडली असेल. लय भारी लय भारी. उगा स्वप्न बघू नका. अगं पण यमे सगळं तर खुश होण्यासारखं चाललंय की. लय भारी. त्या दोघी मायलेकी आपल्या विरुद्ध जर एकत्र झाल्या तर काय करायचं त्याचा विचार करा. काय या दोघी काय एकत्र होत नाहीत मला नाही वाटत. अस्मीला हलक्यात घ्यायची चूक करू नका सा. यमे आणि झाले ते दोघी एकत्र तर पुढचं पुढं बघता येईल की. पुढचं पुढं तर बघायचंच आहे, पण हे कागद फाडणं त्या अस्मीला लय महागात पडणार आहे. तसं तर त्या अस्मीला आता यापुढं सगळंच महागात पडणार आहे. मला वाटलं का तो चोर सापडल आम्ही पैसे परत करून टाकीत. काहीतरी भलतच होऊन बसलं. अस्मे, पप्पांनी ते पैसे व्याजावर घेतलेले. त्या पैशांसाठी त्यांच्या मागे गुंड लागले, जीवावर उठलेत त्यांच्या. पप्पांनी मला एकटीला गाठून भीती दाखवली आणि तो कागद ठेवून घ्यायला सांगितलं. हे सगळं माझ्यापासून लपवून तुम्ही मला या घरातनं परक ठरवलंय. अस्मे, सॉरी ना. अगं आम्ही बास तायडे. तू बी सामील होतीस ना आईला. आईनं तुला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं का?
कारण तू शांत आहेस, समजूतदार आहेस. आणि मी भांडखोर आहे, फटकळ आहे, हातात आहे. पण माझ्या हातात आहे पणापेक्षा तुमचा मुका शांतपणा लढलाय आपल्यासनी. मी लहान आहे म्हणून मला नाही सांगितलं हे एक वेळ मान्य, पण दीदीला तरी सांगायला पाहिजे होतं तुम्ही. एरवी काय प्रॉब्लेम झाला की तुम्हाला दीदी आठवत्या, आणि बरोबर याच बाबतीत. आता समजलं मला. मी आल्यावर तुम्ही गप्प बसायचा, विषय का बदलायचा ते आता समजलं. माझ्यापासून काय लपवालंय काय? अगं नाही, आई पप्पांविषयी बोलालती आणि तू आल्याबद्दल चकली. आई अगं तुम्हाला सांगितलं असतं तर मी एक रात्र बी ते पैसे घरात ठेवले नसते. स्वतः मी सोहमन दोन साक्षीदारांसंग त्या गोपीनाथच्या घरला जाऊन ते पैसे त्याला परत देऊन आले असते ग. आणि आपल्यावरही वेळच आली नसती. पण नाही, तुम्ही तर या घरावर येणाऱ्या संकटांना बी विभागून घेतल्या ना. बोगस फूड इन्स्पेक्टर आला की आसपीला फोन करायचा, आणि गोपीनाथ आणि यामिनीच्या बद्दल काय बी असलं तर तिला अजिबात सांगायचं नाही, तिच्यापासून सगळं लपवून ठेवायचं. नाही ग, जर आपण ते असली ते 10 लाख रुपये परत करत नाही तर ते आपल्यासनी सुखाने जगू देणार नाही. आणि आपण परत कसे करणार आहे ते पैसे? राधाक्का, आवरायला घेतलं पाहिजे. लोक येतीलच आता तासाभरात. मी पीठ मळ्या घेते. खानावर तर चालू ठेवलीच पाहिजे. चला आवरा. आय तुमच्या खानावळीत मी मत्तीला आले तर चालेल ना? आहे. काय येडाय काय? तुम्ही कधी आला? एक तास झाला असं. काय? एक तास झाला? होय. एक तास झाला? एक तास तुमचे अयो, मस्करी करता वय दादा? नाही नाही, आता चालू. तू वहिनीचा फोटो बघत हरवलेला असला तवा. ए दाद्या, मला सांग, तुला जेव्हा बहिणीची आठवण येते तर तू काय करतोयस? सांग की. काय करणार?
फोटो बघतो तिचा. फोटो कशाला बघायचा? आता तर नंबर पण आहे एकमेकांकडे. करायचा की फोन? अरे केलेला की फोन, पण फोनच नाही उचलला तिनं. म्हणजे तू वहिनी संघ परत एकदा भांडलायस का? भांडलायस का परत भांडलास बहिणीचं? अरे मी कशाला भांडतो? ए, यार का बसा. अरे ती तिच्या खानावळीच्या कामात असेल म्हणून नसेल फोन उचलला. आणि तुम्ही सारखं किरकिर किरकिर करू नका बरं. अयो जा तिकडे. ए आईला राव पोरींच्या वर नाटक त्यांची. ए अरे या बघा फोन लावतो या. हा हा लगा. आया, अस्मी आज एक शब्द भी न बोलता काम करत होती. जणू परक्या ठिकाणीच काम करत होती. तुमच्या खानावळीत मत्तीला आलं तर चालेल ना, असं जे म्हणलेली ना तशीच वागली. आपण तिला काय सांगितलं नाही त्यापाठी काय बी कारण असतील, पण तिच्या मनाला लागणं साहजिकच आहे. तिची माफी मागून तिची समजूत काढायला पाहिजे बघ. कुठं आहे ती? काय माहित. अगं खानावळीत नाही, आतमध्ये नाही, मग गेली कुठं? ए, उगाच पॅनिक होऊ नका. जरा हळू बोला. दीदी आज झोपल्या. लहानपणी बी रुसली की अशीच झोपायची. पण आया, तिने काय खाल्लंय का की तशीच झोपल्या? नाही ग, काय बी खाल्लं नाही. आल्या आल्या तू कागद दिसला ना. आता उठली ना की काय तर खायला देईन आणि जरा समजूत काढीन तिची. कुणाचा फोन आहे? कुठून फोन वाजतोय? दीदीचाच आहे. मी बाहेर बघते. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? आया, यामिनी तर फोन करत नसेल ना अस्मीला त्रास द्यायला? तिला सवय अशी रात्री अपरात्री फोन करायची. तू बघ बरं फोन कुठे वाजतोय ते. हा हॅलो, कोण बोलतोय? काय काम आहे अस्मीकडं? हॅलो अक्का. हा मी बोलतोय. तू आहेस वय? बोल बोल लेकरा. काय र? काय म्हणतोयस? अगं काय नाही, मी मगाचपासून लय वेळा लवंगी मगाचपासून लय वेळा अस्मीला फोन करत होतो पण तिने उचललाच नाही. वय
ती तिकडं खानावळीत होती ना, आणि फोन घरात होता. आता ती झोपल्या. उठवू का तिला? नाही नाही, नको नको नको. झोपल्या तर झोपू दे, मी उद्या बोलेन. बर. जेवलास का? नाही अजून, जेवीन थोड्या वेळात. तुमचं झालं का? नाही, एवढ्यात कुठलं. आता तर खानावळ बंद केली, आता जेवायचं. अक्का, आज सकाळी मी आसमीला भेटलेलो. मी तुला दिलेली साडी तिने घातलेली. चांगली दिसत होती साडी तिला. मी तिला भेटलेलं सांगितलं असेलच ना तिनं? ही तर कुठला इशा सुरू झाला आणि काय घडलं ते ह्याला कसं सांगू? हॅलो हॅलो अक्का. हा बोल. वय वय, तिनं सांगितलं मला तू भेटला होतास ते. हा, आणि आम्ही काय काय मजा केली ती बी सांगितली. नाही, ती नंतर सांगते म्हणाली आणि त्या आधीच दमून झोपली बघ. अच्छा, ठीक आहे. तुम्ही सगळी बी दमला असाल ना, मी उद्या फोन करतो. बर. हा. दिवसभर आनंद आणि मग नंतर हे सहन न होण्यापलीकडचं दुःख. लवंगी मिरची संघ आता उद्याच बोलणं होऊ शकते. अक्का काय बोलली नाही, पण मला असं वाटतंय तिथं काहीतरी बिघडले. बिघडले? अरे दाद्या, पण असं काय वाटायलंय तुला? पहिली गोष्ट म्हणजे माझा फोन हे समजण्याआधीच कोण बोलतंय, आसमीकडे काय काम आहे असं अक्काने विचारलं. आणि तेव्हा तिचा स्वर त्रासिक होता. आपल्याला एखाद्या नकोशा माणसाचा फोन आल्यावर कशी शंका येते तसा. आणि दुसरी गोष्ट, आसमीचा स्वभाव बघता आपण दिवसभरात जे जे काय काय केलं, म्हणजे ते आता साडीचा आणि मम्मीचा प्रकार सोडता जे काय केलं ना, ते सगळं आसमीने अक्काला सांगायला पाहिजे होतं. आणि आम्ही दोघं भेटलोय हे कळल्यावर अक्का पुढचं विचारल्याशिवाय कशी काय राहील? दाद्या, पण वहिनी थकली होती असं म्हणाला ना राधाक्का? हा. अरे वय की, सगळ्यांसगळं खानावळीत काम करत होती आणि मग सगळ्यांच्या आधी कसं काय झोपली? ए दाद्या, अरे तुला नेमकं काय म्हणायचंय आम्हाला काय बी कळत नाही. मला काय वाटतंय, एकतर आसमीला अक्काला काहीतरी सांगायचं नव्हतं, किंवा मग अक्काला मला काहीतरी सांगायचं नव्हतं. सकाळीच कळेल काय ते. आयो, नाश्त्याला काय करू? तायडे, आज सांडगी मिरची घालून दह्यातले पोहे करूया. आसमीला लय आवडत्यात. वय, आणि मी शिरा बी करेन. वय, तिच्या आवडत्या पदार्थांनी पोट भरलं ना की मग तिची समजूत काढीन बघ. पाहिजे तर मी सॉरी बी म्हणे, एकदा नाही 10 वेळा म्हणे. तू का ग सारी म्हणशील? मी सांगितलं ते तू केलंस. जी काय चूक आहे ती माझीच आहे बघ. अगं पण दुसऱ्यांदा कागद ठेवून घेतला ती माझी चूक झाली की. तो कागद नेमका अस्मिलाच गावला, म्हणजे घडू नये ते घडलं ग. हात जाऊ दे. आया, दीदी कुठं बाहेर गेल्या काय? अगं आता आहे किती झोपल्या. दीदी खोलीत नाहीये. खोलीत नाही? अगं मग नळावर बघ जा. हा. आणि तायडे, तू जरा खानावळी बघ जा बरं. वय. जा लवकर. अजून रुसल्या का काही?
अस्मे 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 ठेवा एवढी चूक पदरात घे बाबा. माझ्या अस्मीचा त्रास कमी होऊ दे. बिचारी दिवसभर राब 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 त्यान जीवाला सुख नाही तिच्या. काय ग दिसली का कुठं? नाही आई. मी परत किचन मध्ये बघते. आया अगं अस्मे आत बी नाही. अगं मग गेली कुठं? घराच्या मागच्या बाजूला बी दिसना. आणि ही काय दीदीची सायकल बी इथंच आहे. कुठं गेल्या? आया मला तर भलतीच शंका यायला. ग बस उगाच काहीतरी बोल नको. अगं ती इथंच कुठतरी असेल. अगं लहानपणी नाही का ती चिडली रडली की लपून बसायची आणि मी तिला हक्का मारून हुडकायचे. अगं आता मी तिची तीच इच्छा असेल. कुठतरी लपून बसली असेल आणि गंमत बघत असेल आपली. तिला हुडकाय पाहिजे. अस्मे अस्मे तुला ग आम्ही चूक केल्या ना. तुला आम्ही हुडकतो तुला. आया तू तू आहे ना तू काळजी करू नको. हा मी आणि मुन्नू आहे ना आम्ही जाऊ दोघं हुडकायला. हा चल मुन्नू येतो आम्ही. चल आपण जाऊन येऊ. आम्ही येतो. अस्मे 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 अस्मी कुठंच नाही गावल्या. कुठं गेले आई? अस्म्याला हरलो मी. ये तू बाहेर कुठं आहेस तिथून? अगं खेळ नाहीये. अस्मी लपल्या असेल असं नाही वाटत मला. आय बाहेर सगळीकडे शोधलं. दीदी कुठंच नाहीये. वाटेत दिसल त्याला विचारलं दीदीला बघितलं का म्हणून. पण कुणालाच माहिती नाहीये दीदी कुठे येते. अगं मग कुठं गेलास मी? ती आपल्यावर चिडून गेली असेल. कश गेलं असं. जा तू फोन लाव. फोन लाव. दे इकडं मी बोलते. दे. थांबा गं. काय झालं? अगं फोन उचला ना अस्मी.
आता का नाही बघतीच हे मला झोपला नुसतं. मी दाखवतेच आता हिला. काय झालं कुठं कुठं म्हणजे इथं काय आडवं पडून राहू का काय तुमच्यासारखं? मला का नाही अस्मीला हे कागद फाडल्याबद्दल आणि अस्मीला ताब्यात न ठेवल्याबद्दल त्या राधीला चांगली शिक्षा द्यायची. तुम्ही बघत आता मी काय करते ते. अगं ते पण ते आता ओ गोपीनाथ शेठ, मायला तू कुठलं उपडला इथनं ए वडक्या तोंडाच्या, माझ्या घरात शिरून दारू पितोस होय? ठेव पहिला हात घे. नाही वहिनी साहेब ओ गुड न्यूज आहे गुड न्यूज काय आहे? अहो ती अश्मी आणि राधा दोघींमध्ये खडाजंगी उलटल्या. अहो ती अश्मी तर घर सोडून गेली. म्हणजे नक्की काय झालं ते माहित नाही मला. पण ती अश्मी कुणाला बी गावली तर देवीच पावली म्हणायची का? म्हणजे काल 10 लाखाचं प्रकरण त्या अस्मीने ऐकल्यापासून बॉम्बची वाट पेटलेली. आता धमाका उडाला म्हणायचा. अगं लागला का नाही फोन? अगं फोन नाही उचलत दे इकडं. दीदीचा फोन घरातच आहे. अगं फोन इथंच राहिला म्हणजे असं फोन कसं विसरली ती? दीदी मोबाईल विसरून नाही, ठेवून गेली आहे. आयो, तू या घराची प्रमुख असलीस तरी दीदी आपली कॅप्टन आहे. आजवर काय काय केलंय दीदीने आपल्यासाठी? केलंय की नाही? आयो, आपल्यासाठी सगळ्या जगासंग एकट्यानं लढतात ती. आणि तरी बी तुम्ही तिच्यापासून एवढं लपवून ठेवलंय म्हणल्यावर काय वाटलं असेल तिला? खरंय तुझं म्हणणं. आया, आपण अस्मीला आधीच सगळं सांगितलं पाहिजे होतं. काही मोठी चूक झाली आमच्याकडनं. अगं पण आता करायचं काय? आता माफी मागायची तिची आणि समजूत बी काढायची ग. अगं पण ते करण्यासाठी ती गेली कुठं ते तर समजलं पाहिजे की. अगं ती कुठं नाही गेल्या. आपण पुन्हा एकदा हुडकून काढू तिला. चला. अगं लपून बसायला काही लहान आहे का दीदी? ती आपल्यावर चिडून कुठे तर गेल्या. आपण सगळ्यांनी फोन लावून विचारूया ती तिथं आहे का म्हणून. हा, तू आधी सोहम दादाला फोन कर आणि तिथं बी नसेल ना तर तू गावातल्यासनी फोन करून विचार. हा, तायडे तू शिंदे सरासनी फोन करून विचार आणि नंतर तिच्या कॉलेज मधल्या मैत्रिणीसनी फोन कर. मी बाकी गावातल्यासनी फोन करून विचारते. हा, शिंदे सर, अस्मी आहे का तिकडं? अरे अरे अस्मी आले का तिकडं? नाही हो, इकडे नाही आली. हॅलो, हा काका, तुम्ही अस्मी दीदीला रिक्षा स्टँड जवळ किंवा बस स्टॉप जवळ कुठं बघितलंय का? नाही. आया, अगं अस्मी बद्दल कोणालाच काही बी माहित नाही. अगं कुठं गेली असेल का अस्मी? मला आता काय करायचं?
काहीतरी घडलंय असं मला कालच शंका आलेली, पण आज सगळं समजलंय मला. शांता, माझी अस्मी माझ्यावर चिडून कुठं गेली असेल ग? काळजी करू नका. दीदी घर सोडून गेलेली असली तरी ती उलट सुलट काय बी करायची नाही. तिचा राग शांत झाल्यावर ती येईल घरला परत. देवावर विश्वास ठेवा. या माऊलीची अजून किती सत्व परीक्षा बघणार आहेस बाबा? जवा जवा संकटाविरुद्ध अस्मी उभी राहत्या, तवा तवा आमसनी वाटतंय तिला तूच पाठवलंयस. अस्मिगत पोरी लय थोड्या असत्यात. तिचा आणि आमचा विश्वास तुटू देऊ नकोस.